अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। देशात आता 1 जुलैपासून नवीन कायद्याची अंमलबजावणी होणार आहे। त्यासाठी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी माहिती दिली आहे व 1 जुलैला होणारे सर्व पोलीस स्टेशनमध्ये जनजागृती कायदा नागरिकांना माहिती व्हायला पाहिजे, त्यासाठी होणारे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे। नवीन कायद्यात आता IPC वगळून त्याऐवजी भारतीय सुरक्षा संहिता असा उल्लेख करण्यात आला आहे। याआधी आपण IPC असा उल्लेख करीत होतो, तो वगळून नवीन कायद्यात BNS असा उल्लेख करण्यात आला आहे। देशात आता 1 जुलैपासून नवीन कायद्याची अंमलबजावणी होणार आहे। यात आता 1 जुलैला सर्व पोलीस स्टेशनमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे। नवीन कायद्याची नागरिकांना माहिती होण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे। नवीन कायद्यात आता IPC वगळून त्याऐवजी भारतीय सुरक्षा संहिता असा उल्लेख करण्यात आला आहे। याआधी पाहूया जुन्या IPC वगळून त्याऐवजी BNS चा उल्लेख करण्यात आलेल्या कोणकोणत्या कलमात बदल करण्यात आला आहे। जुनी IPC कलम 34 बदलून नवीन BNS 3(5) तर जुनी IPC कलम 149 बदलून नवीन BNS 190 तसेच 120B जुनी कलम बदलून BNS 61 BNS आणि जुनी IPC 511 बदलून नवीन BNS 62 करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे महिला संबंधी अन्य अपराध यामध्ये जुनी IPC कलम 354 बदलून नवीन BNS 74 तर जुनी IPC कलम 354 अ बदलून 75 तर जुनी IPC कलम 354 ब बदलून नवीन BNS 76 तसेच जुनी IPC कलम 354 क बदलून BNS 77 जुनी IPC कलम 354 ड बदलून नवीन BNS 78 तसेच जुनी IPC 509 बदलून नवीन 79 करण्यात आले। महिला संबंधित लैंगिक अपराधमध्ये जुनी IPC कलम 376(1) बदलून नवीन BNS 64(1) करण्यात आली आहे। तसेच जुनी IPC कलम 376(2) बदलून नवीन BNS 64(2) करण्यात आली आहे। नवीन IPC 376(3) बदलून 65(1) BNS तर कलम 376 अ ब बदलून BNS 65(2) तर 376 अ बदलून BNS 66 तसेच 376 ब बदलून 67 BNS तर जुनी IPC कलम 376 क बदलून 68 तसेच न्यू IPC बदलून 69 करण्यात आली आहे। तसेच IPC 376 ड बदलून BNS 70(1) करण्यात आली आहे। जुनी IPC 376 ड अ ड ब बदलून BNS 70(2) करण्यात आली आहे। विवाह संबंधी अपराधामध्ये जुनी IPC 304 ब कलम बदलून नवीन BNS 80 तसेच 498 अ जुनी IPC कलम बदलून BNS 85 तसेच न्यू IPC कलम बदलून 86 करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे जुनी IPC कलम 306 बदलून BNS 108 करण्यात आली आहे। या सोबतच अनेक जुन्या कलमांत बदल करून त्याऐवजी नवी कलमांचा समावेश करण्यात आला आहे। कलमा उच्चारण्यात सुद्धा नवीन कायद्यात बदल करण्यात आला असून खून 302 उल्लेख करीत असताना या कलमात आता बदल केला असून हाच गुन्हा 103(1) असा करण्यात आला आहे। नवीन कायद्यात चेन स्नॅचिंग गुन्ह्यात नवीन स्पेशल गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। नवीन कायदा बदल पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून माहिती स्पष्ट करण्यात आली। तर काय सांगा सर, कायद्यामध्ये बदल झालाय, कोणकोणत्या कलमांमध्ये असं काय बदल? 1 तारखेपासून नवीन कायद्याची अंमलबजावणी होणार आहे। याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय सुरक्षा संहिता, त्याच्यानंतर भारतीय साक्ष अधिनियम असे 3 कायदे वेगवेगळे जे आहेत, म्हणजे जुने जे IPC, CRPC आणि एव्हिडन्स ॲक्ट होते त्याच्यामध्ये आता नवीन हे कायदे बदलण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये मूळ उद्देश कायद्याचा हेच आहे की पीडित व्यक्तीला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि त्याची जे आहे गुन्ह्याबद्दल दखल घेण्यात यावी आणि न्याय मिळावा हा मूळ उद्देश आहे। आणि कायद्यांमध्ये जी क्लिष्टता होती ती बऱ्यापैकी सोपे करण्याचा त्याच्यामधून उद्देश आलेला आहे। आणि सर्व जे कायदे आहेत त्याच्यामध्ये नवीनसुद्धा जे घटना आपल्याला दिसून येत होत्या, जसे की काही ठिकाणी सायबर क्राईम वाढलेले आहेत, महिलांविरुद्धचे, मुलांविरुद्धचे जे
गुन्हे होत होते त्याच्यामध्ये आता याच्यात या कायद्यात अंतर्भूत करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच सायबर क्राईम आहे, टोळी जे युद्ध होते ते म्हणजे गुन्हेगारी टोळीचे प्रकार जे होते ऑर्गनाईज क्राईम त्याच्यासाठी याच्यामध्ये शिक्षण वाढवण्यात आलेलं आहे. सायबर क्राईम आहे आणि टेररिस्ट ॲक्टिव्हिटीसुद्धा याच्यामध्ये डिफाईन केलेलं आहे. आणि इतर जे आहे चोरी असेल, मोबाईल चोरी आहे, चेन स्नॅचिंग आहेत, आता अशा वेगवेगळ्या गुन्ह्याचं आता सुटसुटीत आणि सोपं करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये डिफिनेशनसुद्धा त्याची देण्यात आलेली आहे. आणि गुन्हे जे आहे 511 होते पूर्वी, आता ते 358 एकूण डिफाईन केलेले आहेत, जे भारतीय न्यायसंहितामध्ये आलेले आहेत. त्याच्यासोबतच भारतीय सुरक्षा जी संहिता आहे, जी CRPC होती, तर ती आता त्याच्यामध्ये सेक्शन्स वाढ करण्यात आलेली आणि प्रोसिजर सोपी करण्यात आली. याच्यामध्ये डिजिटल एव्हिडन्स, आता जे आजच्या युगामध्ये आता लोकांच्या हातात मोबाईल झालेला आहे, तांत्रिक टेक्नॉलॉजीचा वापर होत आहे सर्वकडे, तर त्या सर्वाला कायद्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये तुमचं जे काही फोरेन्सिक तपास आहे तो सुद्धा ग्राह्य धरण्यात येतो आहे. मोबाईलचा फोटोग्राफीचा एव्हिडन्स, त्याच्यासोबतच रेकॉर्डिंग असेल, डिजिटल रेकॉर्डिंग असेल, आणि 7 वर्षाच्या वरील जे गंभीर गुन्हे होते त्याच्यामध्ये सुद्धा आता फोरेन्सिक लॅबचे तज्ज्ञ घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा करतील आणि ते सुद्धा पुरावे ग्राह्य धरण्यासाठी सोपं होईल. म्हणजे गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींना सुद्धा शिक्षा होईल आणि तंत्रशुद्ध आणि तांत्रिक पद्धतीने तपास केल्यामुळे कोणताही गुन्हेगार सुटणार नाही याची त्याच्यामध्ये दक्षता घेण्यात येईल, असं ह्या कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. भरतीची अमरावती शहर पोलीस भरतीची लेखी परीक्षा ही 7 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. 7 जुलै रोजी विद्याभारती कॉलेजच्या मध्ये सेंटर घेण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी 11 ते 12:30च्या दरम्यान ही लेखी परीक्षा होईल. त्याकरिता सर्व उमेदवारांना सूचना देण्यात येत आहे. त्यांचं हॉल तिकीट आणि त्यांचे जे ओळखपत्र आहे हे त्यांना मेलद्वारे त्यांना पाठवण्यात येईल, MHITद्वारे. उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी 3 तासापूर्वी सेंटरवर यावे, ज्याच्यामुळे सर्व उमेदवारांची चेकिंग आणि फ्रिस्किंग करून त्यांना सेंटरमध्ये बसवण्यात येईल. सर्व सूचना उमेदवारांना देण्यात येत आहेत ऑलरेडी. कुणीही कुठलेही मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वस्तू परीक्षेसाठी घेऊन येऊ नये, ज्याच्यामुळे चिटिंग करण्यासाठी वाव असतो. आणि कुणीही उमेदवार बदलून दुसऱ्या उमेदवारासाठी येऊ नये याचीसुद्धा दक्षता घेण्यासाठी उमेदवाराचं आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स अशा ओळखपत्राची तपासणी करण्यात येणार आहे. सोबतच आम्ही उमेदवारांचे बायोमेट्रिक पण घेतलेले आहे. म्हणजे जे उमेदवार आमच्याकडे लेखी मैदानी परीक्षेसाठी आले होते त्यांचेसुद्धा बायोमेट्रिक्स आम्ही घेतलेले आहेत, ते सुद्धा आमच्याकडून तपासण्यात येईल. व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा तपासूनच उमेदवारांना परीक्षेसाठी बसण्याची परवानगी देण्यात येईल. उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे की कोणीही कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नये. कोणत्याही प्रकारचे आमिष कोणी दाखवत असेल, पोलीस भरतीमध्ये भरती करून देतो, कोणी पैशाची मागणी करत असेल किंवा कोणी इतर काही आमिषाची मागणी करत असेल, तर अशा कुठल्याही आमिषाला कोणी बळी पडू नये. अत्यंत पारदर्शक आणि खुल्या पद्धतीने ही पोलीस भरती होत आहे. त्यामुळे कुठल्याही अफवाला किंवा कोणत्याही खोट्या प्रचाराला कोणी बळी पडू नये असे मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करत आहे. धन्यवाद. आता वळूया पुढील बातमीकडे. नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या विद्यानिकेतन परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतकाचे वय अंदाजे 65 वर्ष, रंग सावळा, उंची 5 फूट, चेहरा गोल, बांधा सळपातळ, केस बॉयकट, अंगात लाल हिरव्या रंगाची साडी, पांढरे क्रीम रंगाचे ब्लाउज परिधान केलेले आहे. गळ्यात वेगवेगळ्या माळा आहे. दोन्ही हातात वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्या घातलेल्या दिसते आहे. अशा वर्णनाच्या महिलेला कोणी ओळखत असेल तर नागपुरी गेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमंता उर्ला गोंडवार यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक 7499888511 किंवा पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भार्गव भ्रमणध्वनी क्रमांक 9049607070 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नागपुरी गेट पोलिसांनी नागरिकांना केले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे.
नागरिकांनो सावध व्हा. आता आपल्या घरात, अंगणात जर डबक्यात, टायर आदी ठिकाणी पाणी साठवू नका, अन्यथा आपल्याला डेंग्यू किंवा मलेरिया आजार होऊ शकतो. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अमरावतीत डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहे. रुग्णालयाच्या लॅबमध्ये डेंग्यू सदृश्य रुग्णाच्या रक्ताची तपासणी केली असता त्यात तब्बल 8 रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूची सर्वसाधारण लक्षण म्हणजे अधिक तीव्रतेचा ताप, डोळे आणि डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा, तोंडाला कोरडे पडणे, उलट्या होणे, त्वचेवर लाल वर्ण उठणे. या व्यतिरिक्त कमी तीव्रतेची लक्षणं जसे उचक्या लागणे, तळहात आणि तळपायाला खाज येणे, भूक कमी लागणे किंवा मळमळ इत्यादी होऊ शकतात. आणि हाच आजार साधारणतः पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. पावसाळा येताच विविध साथीच्या रोगांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यात डेंग्यूच्या साथीचा देखील समावेश असतो. महाराष्ट्रातील दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असतात. यंदाही तेच चित्र पाहायला मिळत आहे. आता तर पावसाळ्याला फक्त अर्धा महिना झाला असताना अमरावतीत तब्बल 8 डेंग्यूचे अदृश्य रुग्ण आढळून आले आहेत. लॅबमध्ये पाठविलेले रक्त नमुनेमध्ये 8 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे झाले आहे. यात डेंग्यू रुग्ण अमरावती वगळता वर्धा आर्वी या गावातील रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले तरी मात्र नागरिकांनी टायर किंवा इतर ठिकाणी पाणी साठवून ठेवू नये. थंडी वाजून ताप आला तर तत्काळ रक्ताची तपासणी करण्यात यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौदाडे यांनी केले आहे. आपल्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल इथे जे सेंटिनल लॅब आहे त्या लॅबमध्ये आपण डेंग्यूची तपासणी करतो. तर मागच्या 8 दिवसामध्ये आपल्याकडं 7 पेशंट पॉझिटिव्ह आलेले. ते अमरावती शहरामधले आहेत आणि त्यातले 3 पेशंट हे वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये आर्वी या भागातले आहेत. तर हे जगातल्या वेगवेगळ्या भागामध्ये त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे. माझा सगळ्या नागरिकांना एकच आव्हान आहे की सध्या पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत, तर ज्या ठिकाणी डबकी साचत असतील त्या ठिकाणी आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागेल. तसेच आपल्या घरामध्ये जे पाण्याचा साठा आहे तो जास्त काळ आपण ठेवायचं नाही आहे. पाणी वेळच्या वेळी वापरायचं आणि ते साठा खाली करत जायचं. आणि प्रत्येक लोकांनी थोडंसं या काळामध्ये पूर्ण कपडे वापरावेत, पूर्ण सैलसर पूर्ण कपडे वापरावेत आणि मच्छरपासून स्वतःचा बचाव करावा, एवढं मी त्यांना आवाहन करतो. हे जे डेंग्यूचे पेशंट असतात त्यांची लक्षणं कशा पद्धतीचे आहेत त्यानुसार त्याचे वेगवेगळ्या 3 पद्धतीनं आपण त्याचे वेगवेगळ्या पद्धतीनं उपचार करत असतो. ज्यांची जास्त सिव्हिअर असतात त्यांच्यामध्ये प्लेटलेट कमी होणे असे धोके असतात, त्यांना आपण प्लेटलेट रिप्लेसमेंट देतो. पण जे बाकीचे माइल्ड पेशंट असतात त्यांच्यामध्ये आपण त्यांना सलाईन, त्यांच्यासाठीची औषधं आणि विश्रांती याच्यावरती पेशंट नीट होतात. मागच्या ह्या 8 दिवसामध्ये हे जे पॉझिटिव्ह पेशंट सापडलेत हे सगळे बाहेरच्या प्रायव्हेटमध्ये ट्रीटमेंट घेत आहेत. सध्या इथे एकही पेशंट नाही आहे. स्वच्छतेवर भर देणे गरजेचे झाले आहे. कोणाला थंडी वाजून ताप आला असेल त्यांनी तात्काळ रक्त तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौदाडे यांनी केले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. बडनेरा नवी वस्तीतील मिलचाळ परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास राहणाऱ्या नागरिकांना PR कार्ड मिळत नव्हते. याकरिता येथील नागरिकांनी अनेकदा अनेक आंदोलन केले होते. बडनेरा नवी वस्तीतील मोदी हॉस्पिटल मागे स्वतंत्रपूर्व काळात 1882 साली विजय मिल बडनेरा VMB ची स्थापना करण्यात आली होती. सन 1974 साली महाराष्ट्र टेक्सटाईल कॉर्पोरेशन लिमिटेडला हस्तांतरित करण्यात आले. त्यानंतर 2011 मध्ये सदर मिल बंद पडले. या मिलच्या जागेवर मिल कामगारासह 500च्या वर कामगारांनी आपली घरे उभारली. त्या काळातील नगरपालिका आणि आताची मनपा येथील रहिवाशाकडून जागेचा कर विजय मिल किंवा शासकीय जागा या नावाने आकारणी करून कर पावत्या देत असे. मात्र मालकी हक्काच्या PR कार्ड मिळवण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रहार जनशक्ती संघटनेचे संपर्क शहर प्रमुख उमेश मेश्राम यांनी 2012 पासून विविध आंदोलन करून व निवेदन देत शासनाकडून PR कार्ड प्राप्त करून घेतले. परंतु यानंतरही करपावतीवर भोगवट धारकांच्या नावाची नोंद होत नव्हती. मात्र उमेश मेश्राम यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर माननीय जिल्हाधिकारी यांनी पत्र क्रमांक 736/2024 अन्वये मनपा आयुक्त अमरावती, उपजिल्हा अधिकारी महसूल व तलाठी विभागीला मिल चाळ परिसरात राहणाऱ्या PR कार्डच्या धारकांच्या मालमत्ता करावर विजय मिल अथवा शासकीय जागा असे नमूद नकारता भोगवटा धारकाचे नाव नमूद करावे याबाबतचे आदेश पारित केल्याचे पत्र जाहीर केले आहे.
त्यामुळे नागरिकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे। तब्बल एका तपानंतर संघर्षाला विराम मिळाला। सामाजिक कार्यकर्ते उमेश मेश्राम यांच्यासह येथील रहिवासी नागरिकांची या संघर्षासंदर्भात हकीकत जाणून घेतली आमचे सिटी न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी। मिलचाळ परिसराला मागील 9-10 महिन्यापासून PR कार्ड लागून सँक्शन होऊन सर्व प्रोसेस झालेली आहे। PR कार्ड सुद्धा 229 लोकांना मिळाले होते, परंतु टॅक्स पावती जे आहे त्या टॅक्स पावतीवर आताही मिलचाळ परिसरातील म्हणजे मिलचाळ किंवा शासकीय जागा लिहून येते। त्या संदर्भामध्ये मी आत्ता या 6/6/2024 रोजी कलेक्टर साहेबांना पत्राद्वारे निवेदन देण्यात आले होते की बा आपण PR कार्ड दिलेले आहे, परंतु त्या लोकांना त्याचा लाभ घेता येत नाही। कारण की PR कार्ड दिलं, परंतु शासकीय जागा आजपर्यंत त्या टॅक्स पावतीवर शासकीय जागाच येते आणि विजय मिल मालक हे येते। यामुळे म्हणजे लोकांना जे प्रधानमंत्री आवास योजना आहे हे म्हणजे सर्वांना घरे यासाठी तो GR पास झाला होता। महाराष्ट्र शासनाने 2018 फडणवीस सरकार असताना सर्वांसाठी घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे या उपक्रम अंतर्गत ज्याप्रमाणे झोपडपट्टी वासियांना जे 2011 पूर्वीपासून जे राहत आहेत त्यांना कायमस्वरूपी अतिक्रमण धारकांना PR देऊन मालकी हक्क करण्याकरता आदेश काढलं होतं। त्यामध्ये बडनेरा शहरातील जितकेही काही झोपडपट्ट्या असतील किंवा रहिवासी क्षेत्र असतील जे अतिक्रमण शासकीय जागेवर आपले स्थायी झालेले आहे, त्या माध्यमातून मिलचाळ ह्या वस्तीचं सर्वेक्षण होऊन त्याचे PR कार्डसुद्धा इश्यू झालेले आहेत। त्यामध्ये 229 कुटुंबांचे नावं फायनल झाले आहेत आणि त्यांना PR कार्डसुद्धा त्यांना इश्यू झालेले आहेत। परंतु सवाल हा होता, विषय असा होता की महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेलं सर्वे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेलं सर्वेक्षण आणि त्यांच्याच माध्यमातून शासनाला केलेला पाठपुरावा हे अंतर्गत मिळूनसुद्धा PR कार्ड मिळूनसुद्धा महानगरपालिकेने जो कर आपला भरणं येत होता किंवा पावती येत होती त्यावर विजय मिल किंवा शासकीय जागा असं म्हणून येत होतं। त्यामुळं कोणत्याही कुटुंबाला शासकीय योजनेचा किंवा घरकुलाचा लाभ मिळत नव्हता। त्याकरिता उमेश मेश्राम यांच्या प्रयत्नाने आम्ही सर्व लोक त्यांच्यासोबत हिळून मिळून आणि पाठीमधून खंबीरपणाच्या सोबत राहून या प्रकारचा पाठपुरावा त्यांनी केला आणि त्यामधून माननीय आयुक्तांच्या माध्यमातून आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी आज 6 जूनला तो आदेश काढला आणि 6 जूनला आदेश काढला आणि त्यामध्ये उपायुक्त महानगरपालिका आणि आयुक्तांना आदेश दिलेला आहे की आपण विजय मिल जो मिल आहे ज्यावर शासकीय जागा असं लिहून येत आहे, ज्या लोकांना ज्या कुटुंबांना PR कार्ड इश्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबियांच्या जागेवर त्यांच्या करपावतीवर शासकीय जागा किंवा विजय मिल असं लिहून नाही येऊ देता त्यावर सरळ भोकटदार म्हणून ज्यांना इश्यू झालेला आहे त्यांचं नाव त्यामध्ये यावं आणि येणाऱ्या कालांतरामध्ये सर्वांच्या टॅक्स पावतीवर त्याचा भोकटदाराचा नाव येईल आणि त्यातून शासकीय आणि विजय मिल हा नाव वगळला जाईल। आता कर पावतीवर विजय मिल जागा किंवा शासकीय जागा अशा उल्लेखाऐवजी आता त्यांच्या नावाची नोंद करावी असे आदेश माननीय जिल्हाधिकारी यांनी एका पत्राद्वारे संबंधित विभागाला दिल्याने मिलचाळ परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार
बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। येणाऱ्या 7 जुलै पासून 17 जुलै पर्यंत जुना कॉटन मार्केट परिसरातील मालवीय चौकात श्री जगन्नाथ रथयात्रा रजत शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। श्री जगदीश्वर संस्थान मुख्य संयोजक पुष्पकर्णा फाउंडेशन, पुष्पकर्णा महिला फाउंडेशन, पुष्पकर्णा सत्संग मंडळ यांच्या वतीने संयुक्त आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत। नमस्कार, आप सभी का स्वागत। जगन्नाथ रथ यात्रा समिति का मैं सचिव संजय चांगानी। यह आपको पता है कि जगन्नाथ रथ यात्रा पिछला 125 साल से जगदीश्वर संस्थान द्वारा आयोजित की जाती है। इस साल 125वां साल होने के कारण हम इसे भव्य रूप देने जा रहे हैं। 7 जुलाई से यह रथ यात्रा चालू होंगी और 17 जुलाई को इसका समापन होगा। 7 जुलाई को यह रथ यात्रा भव्य शोभा यात्रा जगदीश्वर मंदिर रंगाली गली से प्रस्थान करेंगी। धनराज लेन, शक्कर साथ, जवाहर गेट, सरोज चौक, जयस्तंभ चौक से आचार्य निवास पधारेंगी और जहां भगवान की आरती होंगी और प्रसाद का वितरण होगा। उसी तरह 7 जुलाई से लेकर 17 जुलाई तक इस 125वीं रजत महोत्सव में विविध कार्यक्रम का आयोजन किया गया है, जिसके अंदर हमारा फोकस है हेल्थ चेकअप कैंप। तो और यह 125वीं सालगिरह होने के कारण हम विष्णु महालक्ष्मी यज्ञ का भी आयोजन कर रहे हैं, जो 8 जुलाई से चालू होगा और आने वाले 15 जुलाई को इसका पुनरावृत्ति होंगी और महाआरती, और 15 जुलाई को ही इसमें महाप्रसाद का आयोजन किया जाएगा और जिसके अंदर शाम को 9 बजे 7 बजे महाआरती के बाद में महाप्रसाद का आयोजन किया जाएगा। 17 जुलाई को भव्य दिव्य शोभा यात्रा, जिसके अंदर आकर्षक झांकियाँ रहेंगी और जो कि रूट जिसका आचार्य निवास से जयस्तंभ चौक, राजकमल चौक, गांधी चौक, अम्बा गेट, दहीसाथ, बाजी बाजार, बर्तन बाजार तथा जगदीश्वर मंदिर के अंदर या ऑलमोस्ट 9 बजे के करीबन हमारे यहाँ वहाँ प्रस्थान वहाँ पहुँच जाएंगे और उसके बाद में एक भव्य आरती होंगी। और हर साल की तरह इस साल भी रात में 7 बजे से लेके तो 9 बजे तक, जिस दिन भगवान आएंगे और जिस दिन भगवान वापस मंदिर में जाएंगे, तो आप उसमें चरण स्पर्श करने का आनंद और सौभाग्य प्राप्त कर सकते हैं। यह थी इस साल की 125वीं रथ यात्रा का लेखाजोखा। धन्यवाद। त्यात डेंटल चेकअप कॅम्प, आय चेकअप कॅम्प, फ्री हेल्थ चेकअप कॅम्प, स्त्री बाल आणि हृदयरोग तपासणी कॅम्प यासोबतच भजन आरती या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून पहिल्याच दिवशी मोठ्या उत्साहात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे। विदर्भात थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या चिखलदरा येथील भीमकुंड 1 व 2 जुलैला बंद राहणार आहे। हल्ली येथे येणाऱ्या पर्यटकांवर येथील माकडं हल्ला करीत असल्याच्या घटना वारंवार घडत आहे। अनेक नागरिकांच्या तक्रारी वन विभागाकडे येत असल्याने येथील माकडांचा हैदोस थांबविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे। थंड हवेचे ठिकाण असलेल्या चिखलदरा पर्यटन क्षेत्रातील भीमकुंड धबधबा या प्रेक्षणीय स्थळी सध्या माकडांनी उच्छाद मांडला आहे। पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना उघडकीस आल्या आहेत, त्यामुळे वेळीच यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे। यामुळे पर्यटकांची काळजी व सुरक्षा लक्षात घेऊन विभागीय वन अधिकारी वन्यजीव विभाग मेळघाट यांनी सोमवार आणि मंगळवार दिनांक 1 व 2 जुलै रोजी भीमकुंड धबधबा येथील पर्यटन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। या 2 दिवसांमध्ये त्यांच्यातर्फे भीमाकुंडवर पिंजरे लावण्यात येणार आहे। सदर पिंजऱ्यांमध्ये भीमाकुंडवरील माकडांना पकडून जंगलातील निर्मनुष्य ठिकाणी सोडण्यात येणार आहे। त्यामुळे 2 दिवस कोणीही पर्यटक भीमाकुंडावर जाऊ नये असे आवाहन विभागीय वन अधिकारी वन्यजीव विभाग मेळघाट यांनी केले आहे। तसेच व्याघ्र प्रकल्पाच्या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन यांनी केले आहे। नागरिकांकरिता 2 दिवस भीमकुंड धबधबा बंद करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने स्पष्ट केली। आता वळूया पुढील बातमीकडे। अमरावती ग्रामीण भागातील अचलपूर येथील चावल मंडी नागरी वस्तीत खुलेआम वरली जुगार धंद्याला चांगलेच उधाण आल्याचे दिसून येत आहे। येथे सकाळी 8 वाजतापासून एकीबेकी जूटपान ओपन डबल पत्त्यावर हजारोंचा जुगार खेळला जात असून रात्री 12 वाजता थेट नाईट मिलनने व्यवसाय बंद केला जातो।
याच जुगाराच्या आमच्याकडे आलिशान घरातील आणि बाहेरील व्हिडिओ प्राप्त झाल्याने आता ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्न निर्माण होत आहे। आता याच धंद्यांवर पोलीस अधीक्षक विशाल आनंद धडक कारवाई करणार का अशी चर्चा येथील सुज्ञान नागरिकातून होत आहे। जुड्या नागरी समजल्या जाणाऱ्या अचलपूर या तालुक्यातील चावल मंडीत हे काय चालतंय? एकीकडे वर्ली जुगार व्यवसायावर पोलीस धडक कारवाई करीत असल्याच्या गाजावाजा ग्रामीण पोलीस करीत आहेत। मग हे काय आहे? चक्क नागरी वस्तीत आलिशान घरात खुलेआम अनेकांची गर्दी, वर्ली जुगार लावण्याची गर्दी होत आहे। सकाळी चावल मंडीत एकीबेकी जूट, पाना डबल पत्ता, सिंगल पत्ता, ओपन आदी आकड्यावर हजारोंची उलाढाल केली जात आहे। आता हेच दृश्य पहा। येथे कोणत्या पोलिसाची भीती न बाळगता खुलेआम अनेक जुगारींकडून जुगार लावताना दिसून येत आहे। आमच्याकडे प्राप्त झालेले या व्हिडिओत एक व्यक्ती जुगाराच्या चिठ्ठ्या देत आहे, तर अन्य जुगारी आपल्या जवळील रोकड देऊन जुगार खेळताना दिसून येत आहे। हे दृश्य अचलपूर येथील चावल मंडीतील आहे। याच्यावर कोणाचा आशीर्वाद आहे? याच जुगारांना आणि वर्ली मालकांना पोलिसांची भीती नाही का, की कोणाच्या वरद हस्तात हा जुगार चालत आहे? हे मात्र येथीलच रहिवासी नागरिकांना चांगलेच माहिती असेल। सकाळी 8 वाजता व्यवसाय सुरू होतो, तर रात्री 12 वाजताच मिलन नाईट आकड्याने बंद होतो। आकडा लागला तर लावलेली जुगाराची चिठ्ठी दाखवून रोकड घ्या, अन्यथा चिठ्ठी हरवली तर रोकड विसरा, हा वर्ली जुगाराचा नियम असतो। अशा खुलेआम सुरू असलेल्या वर्ली जुगारावर कारवाई करण्यात येथील पोलीस का डोळे झाक करीत आहे? आता ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद साहेब, आपण देणार का लक्ष, करणार का धडक कारवाई, असा प्रश्न येथील सर्वसामान्य नागरिकातून होताना दिसून येत आहे। आता वळूया पुढील बातमीकडे। अकोला ते अकोट रस्ता निकृष्ट दर्जाचा तयार करण्यात आल्याने तो चांगल्या दर्जाचा रस्ता बांधण्यात यावा ही प्रमुख मागणी घेऊन गेल्या 4 दिवसापासून येथीलच रविराज मोरे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती। मागील 4 दिवसांपासून सुरू असलेले रविराज मोरे यांचे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण स्थगित करण्यात आले। लोकसभेचा कळीचा मुद्दा असलेले अकोट अकोला रस्ता हा गेली 10 वर्षापासून प्रलंबित व निकृष्ट दर्जाचा बनलेला असून तत्काळ उत्कृष्ट दर्जाचा बनवून अकोटकरांना दिलासा द्यावा अशी महत्त्वाची मागणी रविराज मोरे यांची सरकारकडे होती। त्याचप्रमाणे ऐन पेरणीच्या वेळेला शेतकऱ्यांना बी बियाणे व रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई कृषी केंद्रधारकांकडून आणली जाते, त्यावर तत्काळ नियोजन करून कोणताही शेतकरी बियाणांपासून वंचित राहू नये त्याची खबरदारी घ्यावे। तसेच खताप्रमाणेच बियाण्यांचे वाटप सुद्धा अंगठा पद्धतीने व्हावे अशा महत्त्वपूर्ण मागण्या 4 दिवसाच्या आमरण उपोषणानंतर मंजूर करण्यात आले असून त्याची तत्काळ अंमलबजावणी सुद्धा करण्यात आली आहे। रविराज मोरे यांच्या उपोषणामुळे मात्र भाजप सरकारमधील विद्यमान खासदार धोत्रे व अकोट अकोला रस्त्यांच्या निगडीत असलेले दोनही आमदार प्रकाश भारसाकडे व रणधीर सावरकर यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले। त्यामुळे मोरे यांचा आवाज दाबण्याकरिता अकोल्यातील एका देशोन्नती दैनिकांमधून खोटी बातमी प्रसारित करण्याचा पराक्रम सुद्धा विद्यमान आमदार खासदारांनी केला आहे। परंतु उपोषणकर्ते रविराज मोरे हे कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडणार नसल्याचे मोरे यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले। नमस्कार, मी रविराज मोरे। शेतकऱ्यांच्या काही मागण्यासाठी व अकोट अकोला रस्ता 10 वर्षापासून अपूर्ण असल्याच्या कारणाने मी दिनांक 24 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाकरिता बसलो होतो। त्या अनुषंगाने काल 25 तारखेला 4 वाजता दोन्ही संबंधित अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा झाली व आज सकाळपासून 2-3 तास त्या विषयावर चर्चा झाली। त्यामध्ये नॅशनल हायवे ऑथॉरिटी त्यांनी सर्व प्रकारची माहिती व पुढील हायवेचं जे काम आहे, अकोट अकोला रस्त्याचं काम आहे, 2 महिन्यात संपूर्ण कंप्लीट होईल अशा प्रकारचे ॲग्रीमेंट व लेखी स्वरूपात मला दिली आहे। तसेच कृषी अधिकारी सर यांनी सुद्धा तशा प्रकारचं मला लिखित स्वरूपात हमी दिलेली आहे की यापुढे कोणत्याही शेतकऱ्याला जे बियाणं आहे ते बियाणं किंवा खत कमी पडणार नाही, मागणीनुसार सर्वांना ते उपलब्ध होईल आणि पुढील वर्षापासून एक प्रस्ताव तयार करणार आहेत, शासनाकडे पाठवणार आहेत की ज्या पद्धतीने आपण आज रोजी खत घेतो, थंब देतो, आपण दुकानामध्ये कृषी केंद्रामध्ये थंब देतो, सोबतच
सातबारा वगैरे त्यांना दाखवतो, अशा प्रकारची सिस्टीम पुढच्या वर्षीपासून ते अंमलात आणणार आहेत असं त्यांनी मला लेखी स्वरूपात हमी दिलेली आहे. आज रोजी या दोन्ही विषयाचे माझं थोडंसं समाधान झालेलं आहे, म्हणून मी माझं उपोषण तात्पुरतं स्थगित करीत आहे. धन्यवाद. मी कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद अकोला. इथं उपोषणकर्त्यांच्या ठिकाणी आम्ही येऊन त्यांच्या जे काही प्रश्न होते त्याच्यावर चर्चा केली. त्यानुसार सर्वात महत्त्वाचा विषय होता की जिल्ह्यामध्ये कापसाच्या बियाण्याचं त्यांच्याकडे शॉर्टेज आहे, काही विशिष्ट वाहनाचं बियाणं शेतकऱ्यांना मिळत नाही, याबद्दल त्यांची तक्रार होती. त्याबद्दल आपल्या जिल्ह्यामध्ये बियाण्याचा आता मोठ्या प्रमाणात पुरवठा झालेला आहे. आपल्या जिल्ह्याची 6,77,000 पॅकेटाची जी मागणी होती त्या बदल्यात जवळपास 8 लाखापर्यंत आपल्याला बियाण्याचा पुरवठा झालेला आहे. तसंच खताच्या बाबतीत सुद्धा आपण 2400 मेट्रिक टन DAPचा पुरवठा केलेला आहे. 20-013 या खतात सुद्धा 600 मेट्रिक टनचा पुरवठा आपण केलेला आहे आणि युरिया सुद्धा 1800 मेट्रिक टन झालेला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आता ज्या काही मागण्या होत्या खताच्या त्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यासोबतच यांची एक शेतकऱ्यांच्या बद्दल तक्रार होती की ज्या शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे तर त्यांना शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान मिळावं. तर जे पात्र लाभार्थी असतील निकषानुसार त्यांचे प्रस्ताव तयार करून त्यांना लाभ मिळवून देण्याकरता आम्ही शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे. आधी याच उपोषणावर प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. या उपोषणाने खासदार, आमदार आणि प्रशासनात खळबळ उडाल्याचे अखेर दखल घेत मागण्या मान्य केल्याने रविराज मोरे यांनी आपले उपोषण रद्द केले.